मी विठ्ठल शिवाजी मूल, मुक्काम चांदकी कोर्टे, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा इथून चांदकी या गावातून युद्धविहारातून बोलत आहे. माझ्या गावातील साहित्यकार, लेखक आणि न्यायाधीश अनिल लेखनरावजी वैद्य यांच्या सानिध्यात येऊन मला जे मार्गदर्शन मिळालं त्याच्या अनुषंगाने मी बुद्धाच्याच विचाराचं थोडंसं संभाषण करीता माझा आजचा विषय दुःखमुक्ती आणि सुखप्राप्ती हा आहे. बुद्धाने सांगितलेले दुःख कसं होतं आणि सुख कसं प्राप्त करता येतं या विषयावर 4 ओळीमध्ये बुद्धाने सांगितले आहे. सब्ब पापस्स करण कुशलस्स उपसंपदा सचिद परियोदपनं एतं बुद्धान शासन. बुद्ध काय म्हणतात? पाप न करणे, पुण्याचा संचय करणे आणि चित्ताची एकाग्रता साधणे म्हणजे दुःखमुक्ती. आता पाप न करणे हे सर्वांना समजण्यासारखा विषय आहे. पाप न करणे, पुण्य करणे ही सर्वांना समजलेला एक भाग आहे. मग चित्ताची एकाग्रता म्हणजे काय? चित्ताची एकाग्रता म्हणजे आपल्या मनामध्ये जे लोभ आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, ही सर्व दुःखाची कारणे आहेत आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या मनामधून काढून टाकणे, काढून टाकणे म्हणजेच दुःखातून मुक्ती आहे आणि सुख प्राप्तीचा हा मार्ग आहे. बुद्धाने सांगितलेला पंचशील पाळणे, दशशील पाळणे, अष्टशील पाळणे आणि बुद्धाच्या जे विचार आहे, जे बुद्ध आणि धम्म आहे बाबासाहेबाचा, ते पुस्तक वारंवार वाचणे, त्याच्यामुळं आपल्या जीवनात खूप काही घडून येऊ शकते. दुःखमुक्ती म्हणजे दुःख आणि सुख प्राप्ती हा आपला विषय आहे. बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे शरीर, वाणी आणि मन हे पवित्र असलं पाहिजे. कोणाविषयी द्वेष भावना असता कामा नये. आपल्याला जरी कोणी वाईट बोललं त्याचा राग मानू नये. द्वेष, तृष्णा ही आपल्या मनातून काढून टाकणे. सर्वाविषयी करुणा ठेवणे, सर्वाविषयी प्रेमभाव ठेवणे आणि ध्यान मार्गात तुम्हाला जो वेळ मिळतो 10-15 मिनिट, 20 मिनिट, त्याच्यात तुम्ही ध्यानमग्न बसणे, एकांतवास ठेवणे, याच्यामुळं तुमच्या मनाची जी विकृती आहे, द्वेष आहे, तृष्णा आहे, हे निघून जाईल. आणि हे रोज करायचं आहे. तरच तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होऊ शकते. आणि ते सुख प्राप्त करासाठी प्रत्येकाने आपल्या घरातच बसून, आपल्या विहारात जाऊन ध्यान करून आणि आपल्या मनाची शुद्धी करून दुःखमुक्ती आपण करू शकतो आणि सुख प्राप्त करू शकतो. बुद्धाच्या धम्म मार्गावर चालून आपण एक शुद्ध जीवन, त्या मार्गावर चालून आपण याच जन्मात निर्वाण प्राप्त करू शकतो, बुद्धत्व प्राप्त करू शकतो. आपल्याला जे काही जमेल, थोडंसं जमलं तरी त्या मार्गावर राहून आपण दुःखमुक्ती आणि सुखप्राप्ती करून घेतली पाहिजे. हाच विचार मी आपणासमोर मांडत आहे. बुद्धाने सांगितलेले गाणं मी तुमच्यासमोर करतो आहे. जा रे मानवा तू बुद्धाला शरण, जा रे मानवा तू बुद्धाला शरण, दुःख जीवनातले कराया हरण, जा रे मानवा तू बुद्धाला शरण, तृष्णेपोटी दुःख हे निर्मित सारे, तयाने मानव दुःखी बिचारे, सुख प्राप्त करूनी जावे रे मानवा तू
बुद्धाला शरण, दुःख जीवनातले कळया हरण, जा रे मानवा तू बुद्धाला शरण. ज्याप्रमाणे आपण तृष्णा नष्ट करू आणि आपल्या जीवनात एक चांगलं ध्येय घेऊ, आपण दुःखातून मुक्ती करूया आणि सुख प्राप्त करूया. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो आणि अनिल विखटराव वैद्य यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला हा अवसर दिला. त्याबद्दल त्यांचे ऋणाबंध मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द मी समाप्त करतो. जय भीम, जय बुद्ध. हे चॅनल सबस्क्राईब करावं. खाली बेल बटन आहे, त्याला टिक करावं. बेल बटन पुश केलं, दाबलं की ते सबस्क्राईब होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं, कॉमेंट्स पण करावे आपले. आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ. तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार, चर्चा आपण प्रसारित करत असतो. आपलेही काही विचार असतील तर पाठवा, ते चॅनलवरून प्रसारित करू. आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल. आजपर्यंत या चॅनलवरून 160पेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. तर सबस्क्राईब करा.